उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजी कायम असल्याची चर्चा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रालयात बोलवलेल्या महत्त्वाच्या बैठकीला एकनाथ शिंदे अनुपस्थित होते। याशिवाय नगरविकास आणि पाणीपुरवठा मंत्रालयाच्या नियोजित बैठकाही त्यांनी रद्द केल्या। त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आले। शिंदेंच्या गैरहजेरीमागचं नेमकं कारणही अद्याप गुलदस्त्यात आहे। त्यामध्ये आज दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। त्यामुळे आजच्या बैठकीला शिंदे उपस्थित राहणार का याकडे लक्ष लागलंय। गेल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही एकनाथ शिंदेंनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच हजेरी लावलेली होती। सूरज सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सूरज, सातत्यानं बैठकांना अनुपस्थित राहणं, बैठका रद्द करणं यामागची नेमकी कारणं काय आणि आज ते उपस्थित राहणार आहेत का? प्रज्ञा, तशी बघायला गेलं तर कारणं ही अनेक निघू शकतात। कारण जेव्हापासून उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आलेले आहेत तेव्हापासून कुठेतरी नाराजीचा टोन त्यांचा प्रामुख्याने पाहायला मिळताना आपल्याला दिसतोय। अनेक बैठका झाल्या, त्यामध्ये देखील ते अनुपस्थित राहिलेले आहेत। महत्त्वाच्या कार्यक्रमांना अनुपस्थित राहताना पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे नव्याने नुकतेच जेव्हा पालकमंत्री पदाची यादी डिक्लेअर करण्यात आली त्यामध्ये नाशिक आणि रायगड हे शिवसेनेचे एकेकाचे बालेकिल्ले आहेत। त्या ठिकाणच्या आमदारांनी त्या ठिकाणी पालकमंत्री पदासाठी इच्छा व्यक्त केली देखील होती। मात्र त्यांची नावं न येता त्या ठिकाणी नाशिकमध्ये भाजपने तर रायगडमध्ये राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद देण्यात आलं होतं। अर्थात एकनाथ शिंदेंची नाराजी त्यावेळी प्रामुख्याने दिसून आली। ते दरेगावी गेले होते आणि त्याच्यानंतर त्याला कुठेतरी स्थगिती देखील मिळाली होती। त्यानंतर आपण पाहिलं तर मुख्यमंत्रीपदी देवेंद्रजी यांनी ज्यावेळी विविध खात्यांच्या बैठका घेतल्या होत्या त्या खात्यांच्या बैठकांमधनं देखील अनेक नाराजीचा सूर हा प्रामुख्याने पाहायला मिळत होता। नुकतीच नगरविकास आणि पाणीपुरवठा विभागाची देखील महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली होती मुख्यमंत्र्यांनी आणि त्याला स्वतः एकनाथ शिंदे हे गैरहजर राहिले। यामागचं कारण अद्याप स्पष्ट नाही आलेलं आहे। मात्र मागच्या वेळी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील VC द्वारे ते जॉईन झाले होते। त्यामुळे सातत्याने जो नाराजीचा सिलसिला आहे हा सुरू आहे का, हा नेमका प्रश्न या ठिकाणी बरोबर आहे। आणि तीच नाराजी आज सुद्धा कायम राहते का आणि आजच्या बैठकीला ते अनुपस्थित राहतात की उपस्थित राहतात याकडे देखील लक्ष असेल। सूरज, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।